नमस्कार भावांनो बहिणींनो, कशी दिसते साडी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. साडी जावनच घेतलेली आहे, माझी काय नाही पण जावनच घेतली आणि साडी चांगली आहे बघा. ती काय म्हणली कलर तुला सोबल असा आणला, आम्ही द्या जाऊ दे पण जावला नको म्हणून सकट मोबाईल चल घ्यायला उरक करून बघा. सकाळी 7ला उठली तरी कटाळा त्याची झोपली बघा. परत 7ला उठून सगळं आवरलं हे केलं आणि ह्यांनी गेलं ते आता कटिंग करायला जायला का आपल्या करायचं. नवऱ्यानं एवढ्या दिवस मी बोंबलून माझं स्वप्न पूर्ण केलं नाही. ही कुठंतरी जावला माझं काय म्हणते ते की भावना कळाल्या म्हणून जाऊन घ्यायचा निर्णय केला. ते आनंद आहे मला, घेण्याबद्दल आनंद आहे बरं का. मला लय आनंद झाला आहे मला मोबाईल घ्यायचा आहे. पण तिचा नवरा भांडणं करतो ह्याचं दुःख आहे मला, दुसरं काय नाही. घ्यायचं आहे म्हटल्यावर आनंद तर होणारच आहे पण असं ह्याच्यातून नको वाटतंय मला, दुसरं काय नाही. पण तरी ती म्हणते मी घेणार आहे उरक चल म्हणून बघा चाललोय आम्ही. म्हणलं आता जावा जायचं आहे बघा. उरकून ही बसली सगळं जनावराचं ही केलं आणि जावं म्हणलं आता चटाक करणार म्हणून बघा बसली आता आवरून. तिचं आवरतंय अजून. आता इष्टीनं जायचं आहे काय, घरी गाडी बी नाही. गाडी बघा धीरानं बंद पाडली आहे, काय करायचं. चाकत पंक्चर करून टाकले निकळूनच, काय करायचं अवघड झालं आहे म्हणून बघा आता गाडीनं जायचं आहे. चालत जायचं, गाडी असते म्हणजे कसं तरी गाडीनं गेलो असतो पण आता चालतच जावं लागतं ते म्हणून आता बसती वैशी जाते तिच्या संग. चल म्हणल्यावर तर जावाच पाहिजे. आनंद झाला आहे बरं मला, खरंच लय आनंद झाला आहे पण दुःख पण तेवढ्या शब्दाचं वाटतंय, दुसरं काय नाही. पण ती म्हणती जाणार म्हणतं काय निघून जात नाही आणि मी काय जात नाही. मग आता तिच्यात टॅलेंट आहे म्हणल्यावर आपण नाही म्हणले तिला लय राग येतोय. मी घ्यायला तर आता नको म्हणती या. मी एवढे दिवस तू नवऱ्याला बोंबलत होती का. तर माझं नशीब लय फुटकंय, काय करायचं. कुठली नवऱ्याने इच्छा पूर्ण केली नाही. कुठं फिरायला नेलं नाही, कुठं हाटेला जेवायला नेलं नाही. हाटेलात बी जावंच जेवायला नेलं मला, फिरायला बी जावं संगत असते मी. अहो सांगोलच्या जत्रेला नेलं नाही, काय करायचं. नेलं असतं जावनं पण जावनं काय केलं, जाव गेली पुण्याला फिरायला. ते आले तिकडून फिरून कुठलं हे काय म्हणजे प्राणी संग्रहालय हे काय, त्यामुळे तिला सांगोल्याला जावं वाटलं नाही. ती सांगोलीला गेली असती ना मग ते संग मी जात होती पण ती तिकडून फिरून आल्यामुळे तिला काय जावं वाटलं नाही. कसं तिच्या मन काय काढलं आपण काय बोलू शकत नाही. पण राहिलं ह्या बारीचं माझं सपान अपूर्ण राहिलं. गेल्या वर्षी गेलो नव्हतो, गेल्या वर्षी मी नव्हतं वाटतं. पण नवऱ्यानं माझं खरंच कुठलीच इच्छा पूर्ण केली नाही. हाटेलात नेलं, जावनं नेलं, साड्या घेतल्या, जावनच घेतल्या, दिरानं घेतलं. दीर बी तसा चांगला आहे बी, दिराला म्हणू शकत नाही. पण दिराला काय वाटतं पूजी अशी करते, पूजीमुळे माझं काय सकट नाही. मी काय तुमच्या घरातला बाजार आणते म्हणजे काय माझा नवरा आहे का कुठं नेत नाही का बाजार आणत नाही. 15-20 दिवसाचा बाजार आमच्या घरात असतो, सांगित नाही म्हणतात आणि म्हणतात अजून ही होतं या. अव साबण निरमा सगळं ठिकाणं असतंय. सारखं तर हिडिओ करून दावायचं म्हणजे मग कसं तरी वाटलं पाहिजे ना. मग सगळं दावतच बसायचं. दावत नाही मी हिडिओत नाही सगळं, पण हिडिओच्या माघारी काहीतरी गोष्टी होते द्या. बाजार पाणी दळण ही काय म्हणते मी एवढ्या दिवस केलं आणि अजून बी आमच्या घरातनं नेते. काय नेते मी तुमच्या घरातनं काय नेलं असेल, भाजीपाला एका दिवशी नेला असेल, मी म्हणत नाही नेलं नसेल, आणला असेल. तिने बी नेलं माझ्या कोण ती बी नेत नाही का. जाऊ द्या हो का, टेन्शन मला बी देऊ नका, तुम्ही बी घेऊ नका. ती चल म्हणते ना मी जाणारच आहे, काय का होईना. जाव म्हणते म्हणल्यावर जावचा शब्द मोडायचा नाही. जावचा शब्द मोडला तर जाव माझ्यावर रागाला येते. ती म्हणते माझ्या मनाचं तुला करायचं आहे का नाही. चल बाया, आनंद माझ्या एवढा कुणाला सकट झाला आहे, एवढं मन भरून आलंय माझं. कोणतरी आपली इच्छा पूर्ण करतंय. आपल्याला नवीन मोबाईल येईल, मी त्यात फोटो काढील, मी त्यात व्हिडिओ काढील, कसला आनंद. आणि आता इथनं जायच्या आधी उत्सुकता कशाची लागली सांग का. तिथलं कसं मोबाईल असतेल, कोणत्या कलरचा घ्यावा, कसला घ्यावा. पण मला काय वाटतंय, जी माझ्या मोबाईलचा कलर आहे तसाच मला कलर भेटला पाहिजे. कारण त्या मोबाईलचा कलर मला पूर्णपणे आवडतो. आणि कवर तर मी काळा काय घेऊ शकत नाही, मला काळा कवरच आवडत नाही. गुलाबी असलं कवर छान वाटतं.
म्हणून बघा आता कसं कसं पैसे तेवढं 1000-2000 घेऊन जाते माझ्या संग. नाही कवर ही काय सगळं जाव घेऊन देणार आहे का? नाही देणार आहे एवढं. म्हणून घेतलाय मोबाईल, मग कवर तर मला घ्यावाच लागेल. त्यामुळं कवर बघा चांगला घेते. नाही पांढरा घाण करते ती, पण दुसरं कलर असते रे, गुलाबी कुठं पिवळा दिसतो चांगला, पण एवढा नाही वाटत. पण घेतला तर मी बघा गुलाबीच घेणार आहे, फिकट गुलाबी. लय छान वाटतं. आणि माझ्याकडे तीच कलरचा आहे मोबाईल, म्हणून एका मनानं वाटते पांढरा मोबाईल घ्यावा. इच्छा असं वाटतं काय मी तिथं बघील, कुठला घेईल, काय होईल, जाऊ मला कुठल्या किती रुपयाचा घेऊन देईल. तिच्या कष्टातनं घ्यायचा आहे. तिनं मला 5000चा घेतला तरी मन मोठं करून घेते. अहो स्वतःचा नवरा घेऊ शकत नाही, ही काय जाऊ मला घेऊन देते. याचं मला पूर्णपणे काय म्हणते ती की मन भरून आलंय. कुणासाठी कोण नसतंय आपल्या घरात. मला तर असं वाटलंय की नवरा सकट आपला नाही, ती जावला थोडी तरी माया आली. मी पण तिच्यासाठी काहीतरी केलं असेल म्हणून तिला माया आली. अशी कोण कुणाची माया करत नाही. कोण कुणासाठी काहीच करू शकत नाही, माहिती आहे का? जाऊ द्या, केलेलं गेलं. एवढं काय टेन्शन आता. म्हणून गप्प बसती. ते चल म्हणले म्हणून मला जायला लागणारच आहे, आणि मी जाणारच आहे. किती बी कोण काय म्हणलं तरी मी जाणार. 101% आता जावं. बघा साडी ही नेसून बसले. भांड्याचा पाळा पडलाय बघा, पण आल्यावर भांडी घासणार आहे. कारण ते इष्टी जाईल चल चालत जायचं आपल्याला. आणि आम्हाला त्या डांबरीपर्यंत चालत जावं लागते बघा. तर हाय बरोबर, नाही तर लय अवघड आहे. काय करायचं? चालत गेलं तर हाय, नाही चालत जाय ना तर मग काय. गाडी होती ती बी दिरानं मुद्दा म्हणून बंद पडली तरी माझी जाव भल्या मोठ्या मनाचे या. ती चालत जाऊ म्हणली. कोण कोणासाठी नसतंय व शेवटी आपलं ते आपलंच येतं. जाव म्हणते माझी चालत जाईल, म्हणजे जावला काहीतरी थोडं तरी आपुलकी आहे माझी. तिला बी वाटत असेल काहीतरी आपण तिच्यासाठी केलंय, तिनं माझ्यासाठी केलंय. ह्याच्यामुळंच की दुसरं कोण काय घर चालवत नसतं. पण तिला बी कळालं जावला घ्यावा मोबाईल म्हणजे जाव चांगली. मी अजून बी जावला चांगलीच आहे. जाव पुण्याला गेली, तिच्या कोंबड्या बघितल्या, इकडं जाते कार्यक्रमाला जाते. पुरी ही मायापाशी असते, मी पुरीसनी कावा आणि ती बी माझ्या पुरीसनी कावा खुशाव करत नाही. लेकरं असते, कापडं असते, ती खायला असते, तर मी काय खायला आणू शकत नाही. घरी असेल ती मी पोरासनी देते, आणि मी काय पोरासनी कावा कपडे घेतले नाहीत त्यांच्या. पण ती आमच्या लेकरासनी मला सगळं भाऊजी पुन्हा घेते. ती काय खोटं बोलत नाही. पण मोबाईल सकट तिला पैसे आलेलं त्याच्यातलं मोबाईल घ्यायचं म्हणजे तिचं मन किती मोठं असेल. असल्या मनाला मला तर लय म्हणजे लय असं मन भरून आले. काय सांगायचं मला, लय भारी वाटतंय, आनंद होतोय. काय दुःख नाही, मला आनंद आहे. कारण जाव मला मोबाईल घेऊन द्यायचे म्हणून आनंद आहे, दुसरं काय नाही. कोण नसतंय कोणाचं. मला तर वाटतं नवरा सकट माझा नाही, फक्त जाव ती जावच असते. आणि ज्या बायच्या मनातलं कळतं हीच खरंच माणूस आहे. माझ्या नवऱ्याला माझ्या भावना काय कळू शकल्या नाही त्या. नवरा फक्त काम कर, तुला इकडं खायला नेतो, काम कर, तुला मी फिरायला नेतो, कुठं पाणीपुरी चारायला नेलाय का काय सकट माझ्या नवऱ्यानं माझी हौस केली नाही. पण एवढी हवस माझी जाव करायला लागली, म्हणून मला लय आनंद, लय म्हणजे लय झालाय बघा मित्रांनो. मला वाटतं कधी मी मोबाईल आणायला जायला, कोणत्या कलरचा घेईल.